औरंगाबाद लोकसभा 2024 साठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून मतदान यंत्रांचे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर वितरण करण्यात आले आहे। तर कडेकोट पोलीस बंदोबस्तात संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे। जिल्ह्यात 3045 मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेले 1045 मतदान केंद्र हे 618 ठिकाणी आहेत। 19 औरंगाबाद मतदारसंघात 2040 मतदान केंद्र 976 ठिकाणी आहेत। जिल्ह्यामध्ये 30,67,707 मतदार आहेत। त्यात जालना मतदारसंघात 10,06,487 तर औरंगाबाद मतदारसंघात 20,61,220 मतदार आहेत। जिल्ह्याला 6,120 मतदान यंत्रे, 2040 कंट्रोल युनिट, 2040 व्हीपीपॅटची आवश्यकता आहे। ते सर्व उपलब्ध असून सध्या स्थितीत 7,341 मतदान यंत्रे हे उपलब्ध आहेत। 2,445 कंट्रोल युनिट आणि 2,649 व्हीपीपॅट उपलब्ध आहेत। त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आलेली आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 17,740 मनुष्यबळाची गरज असून 20,524 कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज झाले आहेत। उद्या 13 मे रोजी मतदान होणार आहे आणि हे मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 13 मे रोजी मतदान होणार आहे। आज संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत। मतदान साहित्य वाटप साही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे। संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे। जवळजवळ 2040 मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कर्मचारी जवळजवळ 12,000 कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेलो आहोत। 1200 गाड्या वाहनाची उपलब्धी केलेली आहे। 350 बसेस रिक्विजिट केलेले आहेत पूर्ण मतदारसंघासाठी आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ 20,60,000 मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेली आहे।